गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, आज जिल्ह्याला रेड अलर्ट। पावसामुळे आलापल्लीच्या सखल भागांमध्ये पाणी साचले तर पाण्यात अडकलेल्या 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। चंद्रपूरला हवामान विभागाचा रेड अलर्ट। या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। हवामान विभागाकडून आज भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे सगळ्या शाळांना आज सुट्टी। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गोसेखुर्द धरणाच्याही जलसाठ्यात वाढ झाल्यानं ते नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून पाण्याच्या विसर्गात वाढ। जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील माळेगाव तालुक्यातील सोनाळा प्रकल्प तुडुंब भरलाय। प्रकल्प भरल्यामुळे पुढील वर्षभराच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंताही मिटलेली आहे। मुंबईसह ठाण्यात पावसाची हजेरी, कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। रायगडमध्ये समुद्रात होणारी मासेमारी 2 महिने बंद, पावसाळी खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय। गोंदियाच्या आमगावमधील वाघ नदीवरील पुलाची दुरावस्था, पूल जीर्ण झाल्यानं वाहतूक बंद, बस सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होतोय। राजू शेट्टींकडे 500 एकर शेतजमीन असल्याचा राजेश क्षीरसागर यांचा आरोप, तर क्षीरसागरांनी आरोप सिद्ध करावा। त्यांनी सांगितलेल्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर करणार, शेट्टींचं आवाहन। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिवच्या खुंटेवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध, अधिकाऱ्यांवर जमिनीची मोजणी न करताच परत फिरण्याची नामुष्की। बीडच्या नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद समोर, सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपांमुळे गड चर्चेत। सध्याचे महंत शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली, यावरून वाद असल्याची चर्चा। दरम्यान याच अनुषंगानं पंचक्रोशीतील ग्रामस्थांची आज सकाळी 11 वाजता व्यापक बैठक। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान। प्रकाश आंबेडकर सूर्यवंशीच्या कुटुंबियांची बाजू मांडणार। महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको, महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख सहभागी होणार। कान्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थही आक्रमक। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। कासलेनं जातीय तेढ निर्माण करणारं तसंच धनंजय मुंडेंबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड, उच्च न्यायालयाचा निर्णय। न्यायदेवतेनं सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला, आपला तो निर्णय योग्यच होता। कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत, मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर। सुनील तटकरे आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात लवकरच संरक्षण कॉरिडॉर होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा। उत्तर प्रदेश, तमिळनाडू नंतर देशातील 3रा डिफेन्स कॉरिडॉर महाराष्ट्रात असेल। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये मुक्कामी, आज विविध राज्य कामांसाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार। भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार संपन्न, भारताच्या 99% निर्यातीवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही, तर मोबाईल, लॅपटॉप, शूज, दागिने यासह अनेक गोष्टी स्वस्त होणार। महाराष्ट्राच्या पिकाला आणि परंपरेला जागतिक बाजारपेठेची नवी दारं खुली, मुख्यमंत्री फडणवीसांची मुक्त करारावर एक्सपोस्ट। दूरदर्शी करार महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि परंपरागत उद्योगांना नवी दिशा देईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। लंडनच्या बिझनेस शोकेस प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांचं इंग्लिश प्रीमियर लीग ट्रॉफीसोबत हस्तांदोलन, सामरिक आणि सांस्कृतिक भागीदारीचे प्रतीक ठरलेला क्षण। इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं स्टँड्रिंगमच्या घरी जोरदार स्वागत, दोन्ही देशांमध्ये करमुक्त व्यापार करार झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। इंग्लंडच्या राजाला पंतप्रधान मोदींकडून एक रोपटं भेट, मोदींच्या एक पेड मां के नाम या मोहिमेचं चार्ल्स यांच्याकडून कौतुक।
पंतप्रधान मोदींचा आज मालदीव्स दौरा, राष्ट्रपती मोहम्मद मोइझूंची भेट घेणार, यावेळी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा होणार. मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक, सिंगापूर देशाच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करून माहिती. हिंदीच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जेएनयूमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंना इशारा, मराठीचा अभिमान असला पाहिजे पण इतर भाषाही शिकल्या पाहिजेत, फडणवीसांचं वक्तव्य. केतकी चितळेचा नवा वादग्रस्त व्हिडिओ समोर, मराठीला अभिजात दर्जा कशाला हवाय, केतकी चितळे पुन्हा वरळली. एसटीची एकेरी ग्रुप बुकिंगवरील 30% भाडेवाढ मागे घेणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सरनाईकांना फोन करून सूचना केली, एकनाथ शिंदेंची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार प्रदान, नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रवीण गायकवाड यांची भेट घेतली, अक्कलकोट इथं झालेल्या प्रकरणानंतर आज पहिल्यांदाच पृथ्वीराज चव्हाण आणि प्रवीण गायकवाड यांच्यामध्ये भेट. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आजपासून चितळे बंधूंचा लाडू प्रसाद, मंदिर संस्थांकडून प्रसाद सेवा सुरू. महसूल अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी, तलाठ्यापासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत फेस ॲपद्वारे हजेरीचं बंधन, फेस ॲपवर हजेरी न दाखवल्यास गैरहजर समजलं जाईल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. सर्पमित्रांना 10 लाखांचा अपघात विमा मिळणार, तसंच मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्रही मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. व्यापारी आणि विक्रेत्यांकडून गणेशोत्सवात जबरदस्तीनं वर्गणी घेतल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होणार, कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांचा इशारा. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला पूजा खेडकरचं आव्हान, पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर रद्द करण्याच्या आयुक्तांचा निर्णय. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सुनावणी पार पडली होती. लातूरमध्ये जातीच्या प्रमाणपत्रावरून अडचण, एकतर जातीचं प्रमाणपत्र द्या, अन्यथा कर्नाटक राज्यात वास्तव्यास परवानगी द्या, आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांचं निवेदन. आयटीआयमध्ये 6 नवे अभ्यासक्रम येणार, पारंपरिक कोर्स सोबतच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रोग्रामिंग, ड्रोन टेक्नॉलॉजीसह अनेक नवीन कोर्स उपलब्ध असतील, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. ठाण्याच्या गोकुळनगरमध्ये 2 गटात राडा, गावगुंडांची हाणामारी कॅमेऱ्यात कैद, ठाणे पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापूरमध्ये भरधाव कारची युवतींना धडक, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, कॉलेज बाहेरच्या बसस्टँडवरती घटना, दोघे अल्पवयीन ताब्यात. नाशिकच्या नांदगावमधील चांदेश्वरी धरण परिसरात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, 1 जण जखमी. जळगावच्या 40गावमध्ये 50 कोटी रुपयांचा 39 किलो ड्रग्ज साठा जप्त, महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर कारवाई, दिल्लीहून बंगळुरूकडे जात असलेली कार तपासणी दरम्यान अडवली. अकोल्यातील बाळापूरमध्ये ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला, पुरातत्व विभागानं किल्ल्याची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे बुरुज ढासळल्याचा गावकऱ्यांचा आरोप. देवगड निपाणी राज्यमार्गावर रस्त्यावर 3 फूट खोल भगदाड, रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू असतानाही भगदाड पडल्यानं दर्जावर प्रश्नचिन्ह. गोंदियाच्या सालेकसातील कोपालगडमध्ये नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वार वाहून गेला, शोध घेतला असता व्यक्तीचा मृतदेह सापडला. माथेरानमध्ये इको पॉइंटच्या दरीमध्ये श्वान अडकला, या श्वानाला सह्याद्री रेस्क्यू टीमने यशस्वीरित्या वाचवलं, स्थानिकांकडून रेस्क्यू टीमचं कौतुक. अलिबागमध्ये बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा, अलिबाग पंचायत समितीकडे मागणी, अलिबाग पोलीस ठाण्यात भाजी विक्रेते आक्रमक. बंदुकीचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्या 3घांना अटक, आरोपींकडून 2 देशी बनावटी बंदुका आणि 11 काडतुसे जप्त, गडचिरोलीतली घटना. यवतमाळच्या पुसदमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची हेराफेरी, पोलिसांनी धाड टाकत 7 जणांना ताब्यात घेतलं, यामध्ये 64 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील संत शेख महम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी यात्रा,
यात्रा कमिटीच्या सदस्यांचं लाक्षणिक उपोषण, मंदिराची नोंद दरगाह ट्रस्ट नावानं केल्यानं मंदिर जीर्णोद्धारामध्ये अडथळा येत असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. विदर्भाच्या मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुरलीधर महाराजांची 108 परिक्रमांना सुरुवात. मात्र पाचव्या परिक्रमेच्या दिवशीच त्यांची प्रकृती बिघडली. तरीही मुरलीधर महाराज आंदोलनावर ठाम. बीडच्या परळी शहरातील रेल्वे पटरीजवळ चंदनाची तस्करी पोलिसांनी धाड टाकली असता 9 लाख किमतीचं चंदन आढळलं. आरोपी फरार. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला तब्बल 3,77,28,00,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त. कारवाईमध्ये 4 आरोपींना अटक. बुलढाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी दाम्पत्याची शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. मालेगावातील सौंदाणे गावात विवाहितेची 2 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. सासरच्या विरोधात गुन्हा दाखल. केडीएमसीच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून परत कामावर रुजू करण्यासाठी 20,000ची लाच घेतली होती. गोंदियामध्ये बस अनियंत्रित झाल्यानं दुभाजकाला धडकली. सुकळी नाका इथं अपघात, 2 जखमी. दापोली खेड महामार्गावरील बोलेरो पिकअपचा अपघात. ब्रेक फेल झाल्यामुळे बांधावरून गाडी घसरल्यानं अपघात. सुदैवानं कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही. अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर पाटोदा इथं एसटीचा अपघात. भरधाव एसटीची दुचाकीस्वाराला धडक. अपघातामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू. नांदेड बस स्थानकातील शौचालय चालकाला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा चोप. मनसेच्या 8 पदाधिकाऱ्यांना अटक. बीडच्या केज परिसरात आवाला कंपनीकडून विद्युत खांब बसवण्याचं काम. मात्र शेतात विजेचे खांब न बसवता ते इतरत्र बसवण्यात आल्यानं शेतकरी उपोषण करतात. परभणीमध्ये चक्क स्मशानभूमीत बसून उपोषण. तात्काळ स्मशानभूमीतील सर्व सुविधा पूर्ववत करा. नागरिकांची मागणी. जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन. धावत्या मर्सिडीज मोटारीवर ऑरा फार्मिंग डान्स. तरुणीच्या धोकादायक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबईच्या खारघरमधील घटना असल्याची माहिती. लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी तरुणीचं कृत्य. बेजबाबदार तरुणीवर गुन्हा दाखल. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वादाचा नवा व्हिडिओ समोर. वागळे इस्टेट परिसरातील नेहरू नगरमध्ये तलवार काढून दुसऱ्या तरुणावर धावून जातानाचा व्हिडिओ. वसईतील धाब्यांवर लावलेल्या गुजराती भाषेतील पाट्यांवर मनसेची कारवाई. अविनाश जाधव यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती पाट्या हटवल्या. ठाण्यातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक. मनसेनं ठाण्यातील गायमुख परिसरात मेजर टेप घेऊन खड्ड्यांची पीडब्ल्यूडी आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद विरोधी अभियानांतर्गत 17 लाखांचं बक्षीस असलेल्या 5 नक्षलवाद्यांसह 15 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. सोन्याचा दर 1 लाख रुपयांच्या पार. चांदीच्या दरात तब्बल 3,000 रुपयांची वाढ. रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेच्या विविध विभागांमध्ये 32 डीआरएमच्या बदल्यांना मान्यता. रेल्वेच्या मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण झोनमध्ये डीआरएमच्या मोठ्या प्रमाणात बदल्या. शरीरसंबंधासाठी संमतीचं वय 18 वर्षांच्या खाली आणणार नाही. केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट. मात्र कोर्टानं अल्पवयीनांच्या शरीरसंबंधात केस टू केस विचार करत राहावं असंही सरकारनं सुचवलं. मणिपूरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट लागू राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेमध्ये मुदतवाढीचा ठराव मांडणार. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना जामीन मंजूर. नाशिक कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. गुजरातमधील मेहसाणात स्कूटरला निरोप. स्कूटरला चंदन लावून हार घालून विधी करण्यात आले. गुजरातचे प्रसिद्ध लोकगीत कलाकार जिग्नेश कविराज यांचं या स्कूटरशी विशेष नातं आहे. दक्षिण आशियाई देश कंबोडिया आणि थायलंडमध्ये युद्धासारखी परिस्थिती. सीमेवर दोन्ही देशांकडून जोरदार गोळीबार. थायलंडनं F-16 लढाऊ विमान तैनात केलंय. बुद्धिबळ विश्वचषकासाठी अंतिम फेरी गाठण्यासाठी हम्पीला संघर्ष करावा लागला.
ली टिंगजीनं तिला कडवी झुंज दिली. चीनच्या ली टिंगजीवर टाय ब्रेकरमध्ये 5-3 अशी रोमहर्षक मात. कोनेरू हम्पी सुद्धा बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये. फायनलमध्ये भारताच्याच दिव्या देशमुख सोबत लढत होणार. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 27 किंवा 28 जुलैला होणार. अंतिम सामन्यात भारताची दिव्या देशमुखची लढत कोनेरू हम्पीशी होणार. चौथ्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या 2 बाद 225 धावा, डकेट 94, क्रॉली 84 धावांवर बाद. भारताच्या पहिल्या डावात 358 धावा.